महाराष्ट्राच्या पाठोपाठ दिल्लीतील पराभवाने काँग्रेसला मोठे हादरे बसलेले आहेत। महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये आता खांदेपालट होण्याची शक्यता आहे। आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवता काँग्रेसमध्ये काही महत्त्वाचे बदल केले जाऊ शकतात अशी माहिती लोकशाही मराठीला सूत्रांनी दिली आहे। त्याबरोबरच मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई काँग्रेसमध्ये देखील काही महत्त्वाचे बदल हे केले जाऊ शकतात आणि त्या संदर्भातल्या हालचालींना देखील आता सुरुवात झाल्याचं कळत आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला, पाठोपाठ दिल्लीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे। आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवता काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये काही महत्त्वाचे बदल हे राज्यात केले जाऊ शकतात अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आता काँग्रेस पक्षाच्या वतीने ही दक्षता घेतली जाते का या संदर्भातल्या देखील चर्चा सुरू झालेल्या आहे। महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष बदलला जातो का, मुंबई काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष बदलला जातो का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत देखील काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि त्यामुळे आता काँग्रेस सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या निमित्तानं आता काँग्रेसनं राज्यातील संघटनेचा आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये आता काही महत्त्वाचे खांदेपालट होण्याची शक्यता आहे। आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवता आता काँग्रेस तयारीला लागल्याचं दिसतंय। तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये काही महत्त्वाचे बदल केले जाऊ शकतात या संदर्भात दिल्लीत आता खलबतं सुरू होत आहेत। महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई काँग्रेसमध्ये देखील महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे। तर काँग्रेसने आता सतर्कता दाखवलेली आहे। महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकारिणीमध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत, त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। मीनाक्षी, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झालेला होता, दिल्लीत देखील आता काँग्रेसला खातं देखील उघडता आलं नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये काही महत्त्वाचे खांदेपालट होण्याची शक्यता आहे। प्रदेश अध्यक्षपदाच्या संदर्भातला निर्णय असेल किंवा मुंबई अध्यक्षपदाच्या संदर्भातला निर्णय असेल हा दिल्लीतून घेतला जाण्याची शक्यता आहे। अधिकचे अपडेट काय देशील? निश्चितच, कारण आपण पाहतोय की मुंबई महापालिका या निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय या सगळ्याच निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय की प्रदेश मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। खरं तर आगामी ज्या निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका राज्यामध्ये पार पडल्या, त्यावेळी काँग्रेसला मोठा पराभव जो आहे तो सहन करावा लागला आणि त्यामुळेच मोठा धक्का जो आहे तो काँग्रेसला बसला होता। खरं तर दिल्लीत देखील आता काही दिवसांपूर्वी निवडणुका पार पडल्या, त्यावेळी देखील आपण पाहिलं होतं की काँग्रेसला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यश न आला आणि त्या ठिकाणी देखील पराभव झाला। मात्र या सगळ्याच गोष्टी लक्षात घेत मात्र येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसमध्ये मोठा बदल होणार आहे, कारण मुंबई प्रदेश अध्यक्ष पदी देखील नवीन नियुक्ती जी आहे ती केली जाणार आहे। सध्या तर आपण पाहिलं तर नाना पटोले यांच्या जागी विलासराव देशमुख यांचे पुत्र आपण पाहतोय की अमित देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे। तर दुसरीकडे प्रभारी रमेश चेन्नीतला यांच्या देखील जागेवरती नवीन नियुक्ती जी आहे ती करण्यात येणार आहे। खरं तर दिल्ली निवडणुकीमुळे ह्या सगळ्याच नियुक्त्या ज्या आहेत त्या बदलण्याची शक्यता होती, पण मात्र या सगळ्याच निवडणुकीमुळे हा सगळाच वेळ जो आहे तो गेलेला आहे, त्यामुळे लवकरच नवीन नियुक्त्या ज्या आहेत त्या केल्या जाऊ शकतात। खरं तर अमित देशमुख असतील किंवा मग इतर नावांची देखील चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे। खरं तर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये 16 जागांवरती जे आहे ते काँग्रेसला विजय मिळालं होतं, पण मात्र जे दिग्गज नेते आहेत त्यांचा पराभव झाला आणि कुठेतरी या सगळ्याच चर्चा ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या होत्या। खरं तर आपण पाहतोय की काँग्रेसमध्ये लवकरच खांदेपालट होणार आहेत। नवीन नियुक्त्या झाल्यानंतर मात्र काँग्रेस कोणत्या दिशेने वाटचाल करते ह्याकडेच देखील लक्ष राहणार आहे। ठीक आहे मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।